समाज साधना न्यूज, समाजहितासाठी सदैव अग्रेसर। शहीद अमर चाऊस गडचिरोली येथील पोलीस खात्यामध्ये सेवा बजावत असताना नक्षलवाद्यांच्या चकमकीमध्ये शहीद झाले। त्यांचा आज शहीद दिन, पण आजही भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकारचे आजही या शहीदवीर जवानांचे बलिदान दिल्याबद्दल त्यांच्या सेवार्थ भव्य अशा पुतळा उभारण्याची मागणी बऱ्याच वर्षांपासून पेठ वडजकर यांची आहे, पण ते अजून पूर्ण न झाल्याने शहीद जवानांच्या कुटुंबियांची आणि परिसरातील सर्व बांधवांची आणि देशसेवा करून आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या या वीर जवानांना न्याय कधी मिळणार असा सवाल जनतेमधून व्यक्त करण्यात येतोय। अमर म्हटलं की पेठ वडजकरांच्या सहज तोंडात येते ते म्हणजे अमर चाऊस। अमर चाऊस पेठ वडजमध्ये जन्माला आलेला पुत्र देशासाठी शहीद होतो, आपल्या देशासाठी काहीतरी केलं पाहिजे म्हणून पोलिसमध्ये भरती होतो आणि देशाची सेवा करतो। 1 फेब्रुवारी 2009 रोजी देशाची सेवा करत असताना गडचिरोली जिल्ह्यातील मरके गावात नक्षलवाद्यांचा भ्याड हल्ला होतो आणि पेठ वडजचा भूमिपुत्र शहीद होतो। भारत मातेचा वीर तर आईचा पुत्र, बहिणीचा भाऊ तर भाच्याचा मामा, भावाचा भाऊ तर गावकऱ्यांचा गावकरी शहीद होतो। देशाच्या इतिहासात अमर चाऊस हे नाव कोरलं गेलंय। मला माझ्या आलेल्या अनुभवावरून स्पष्ट होते। मी फार्मसी प्रथम वर्षात असताना स्टाफ सिलेक्शन परीक्षेचा फॉर्म भरला होता। कॉलेजमध्ये दुसरी सेशनल परीक्षा संपली होती आणि सेशनल संपल्यानंतर 2 दिवसांनी स्टाफ सिलेक्शनचा पेपर होता। मी नांदेड आणि औरंगाबाद, आत्ताचे संभाजीनगर या शहराव्यतिरिक्त दुसरीकडे न गेलेला, पण माझं परीक्षा केंद्र सिंहगड कॉलेज पुणे आलेलं होतं। मी गावातून जाताना पुण्यात राहून आलेल्या व्यक्तीकडून मार्गदर्शन घेऊन पुण्याकडे रवाना झालो। गावातील माणसांनी सांगितलं की स्वारगेटला उतरून सिंहगड कॉलेजला जायचं, म्हणून मी तेच लक्षात घेऊन प्रवास सुरू केला। मी मुखेडहून पुण्याला जाण्यासाठी ट्रॅव्हल्सनं प्रवास सुरू केला। पहाटे 4 ते 5च्या अंदाजाच्या वेळेत असेल तेव्हा पुणे येथे पोहोचलो। हॉटेल दुकाने जी त्या वेळेला चालायची दुकाने असतात ती चालू होती। आमची ट्रॅव्हल्स मला एका हॉटेलच्या जवळ सोडून गेली होती। मी फुटपाथवर येऊन थांबलो होतो आणि मला ऑटोवाला नवीन पाहून खूपच भाडे सांगत होता। मी त्या ऑटोवाल्याच्या चर्चमध्ये वेडा झाल्यासारखा झालो होतो। मग माझ्या डोक्यात कल्पना आली होती। माझ्या पेपरला खूप वेळ आहे आणि मला तर नामदेव देवबाव गायकवाड यांनी सांगितलं होते की स्वारगेटहून जास्तीत जास्त अर्धा तास लागेल आणि तू उतरलास तुला ऑटोवाले नवीन बघून जास्त भाडे मागतात। घाई न करता समाधानानं कुणाला तरी विचारून व्यवस्थित जा। गावातून जाण्याअगोदर जेवढ्या आपल्या माणसासोबत बोललो होतो ते सर्व डोक्यात आलं आणि मी जवळच्या पाणठेलेवाल्याकडे गेलो आणि त्याला बोलू लागलो। तेवढ्यात आमची चर्चा एका हॉटेलवाल्यानं ऐकली आणि त्यानं मला बोलून घेतलं। तो हॉटेलवाला मला प्रश्न करू लागला आणि मी त्यांच्या प्रश्नाचे उत्तर देत होतो। पहिलाच प्रश्न हॉटेल मालकाने विचारला, तू कुठला आहेस? मी उत्तर दिलो, मी लातूरचा आहे। अगोदर मी ऐकून होतो की नांदेड म्हटलं की पुण्या मुंबईत कोणी नांदेडला ओळखत नाही, पण त्यानं माझी भाषा ओळखली आणि तो हॉटेल मालक म्हणू लागला, तू चुकीचं सांगत आहेस, तू नांदेडचा आहेस, माझ्यापासून लपवू नकोस। मी मग नांदेडचा आहे म्हणून सांगितल्याबरोबर तो म्हणाला, मी नांदेडमध्ये कुठला? कंधार तालुक्यातील आहे। तो म्हटला, कंधारमधील कुठला? मी म्हणालो, पेठ वडज गावचा। तो म्हणाला, तोच ना, अमर चाऊस तुमच्याच गावचा का? मी हो असं उत्तर दिल्यानंतर त्यानं मला आपल्या गावच्या 2 ओळखी सांगितल्या। एक म्हणजे हत्ती रोगाचं जन्मस्थळ आणि दुसरी ओळख म्हणजे शहीद अमर चाऊस यांचं गाव। त्या हॉटेलवाल्यानं मला त्याच्या हॉटेलमध्ये नेऊन अंघोळीची आणि जेवणाची आणि तेथून सिंहगड कॉलेजला पोहोचवण्यापर्यंतची सोय केली। तो हॉटेलवाला परभणी जिल्ह्यातील होता। त्या दिवशी मला पुण्यात माझं गाव भेटल्यासारखं वाटलं। म्हणतात ना, मरावे परी कीर्ती रूपे उरावी। अमर दादा, तुझी कीर्ती अपरंपार आहे। जब तक सूरज चांद रहेगा अमर तुम्हारा नाम रहेगा। अमर दादा, तुमच्यावर पुस्तक लिहायचं होतं आणि माझ्या प्रकाशित लेखक म्हणून करिअरला सुरुवात करायची होती, पण तुमचं कुटुंबीय व्यस्त असल्यामुळे मला तुमची जास्तीत जास्त माहिती मिळाली नाही। तुमचे मित्र भेटले, पण जन्मापासून सुरुवात करायला कुटुंबीय महत्त्वाचे होते। मित्राकडून 10वी पासून पुढची माहिती मिळाली, पण काही माहिती मिळणं बाकी आहे। तुम्ही एक इतिहास आहात, पेठ वडजचाच नाही तर देशाचा अभिमान आहात। पेठ वडज तालुका, कंधार जिल्हा, नांदेड। प्रतिनिधी, नांदेड। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या समाज साधना न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।